मुंबईतील दादर सायन्ससह अनेक भागामध्ये रिमझिम पाऊस। आज दिवसभर जोरदार पावसाची शक्यता। मुंबईकरांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगावी, प्रशासनाचं आवाहन। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 11 सप्टेंबरपासून 13 विशेष रेल्वेगाड्या धावणार। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडीपर्यंत विशेष ट्रेन धावणार। दिवा स्थानकावरून चिपळूण आणि खेडसाठी मेमू स्पेशल ट्रेन। मुंबईमध्ये रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणं पडणार महागात। मुंबई उच्च न्यायालयानं दिले या संदर्भात महत्त्वाचे आदेश। तक्रारींसाठी मोबाईल ॲप सुरू करण्याचा न्यायालयाचा महापालिकेला सल्ला। मुंबईमध्ये विकास प्रकल्पांसाठी 102 झाडांवर कुऱ्हाड। विकास प्रकल्पांमुळे 1464 झाडं बाधित होणार। या बदल्यामध्ये 21,629 झाडं लावली जाणार असल्याचा बीएमसीचा दावा। मुंबईमध्ये गिरणी कामगारांसाठी प्रशासनाकडून घरांचा शोध सुरू। म्हाडानं खासगी विकासकांकडून स्वारस्य निविदा मागवल्या। लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानं तरुणीची निर्गुण हत्या करणाऱ्या दोषीची मुदतपूर्व सुटका मुंबई उच्च न्यायालयानं नाकारली। राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवत गुन्हा अत्यंत हिंसक असल्यानं 26 वर्षाच्या कारावासाची अट योग्य असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं। मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्ट बाळगणाऱ्या बांगलादेशी व्यक्तीला पोलिसांकडून अटक। त्या व्यक्तीच्या बोलण्याच्या पद्धतीवरून तो बांगलादेशी असल्याचा पोलिसांना संशय आला होता। मुंबईच्या वरळीमध्ये चांगल्या परताव्याच्या आमिषानं शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावानं फसवणूक। 2 महिलांना 34 लाखांना गंडा घालणाऱ्या महिलेच्या विरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। मुंबईच्या अंधेरीमध्ये घरगुती वादातून मुलाकडून आई-वडिलांवर चाकू हल्ला। वर्सोवा परिसरामधील नवीन कुरेशीच्या विरोधात गुन्हा दाखल। हल्ल्यामध्ये आई-वडिलांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा।